श्रीपादराजम शरणम प्रपद्ये. अध्याय 5वा. या अध्यायामुळे आपल्या घरात विघ्न दूर होण्यास किंवा देवतांचा कोणता कोप असेल त्यांच्यापासून मुक्ती मिळते किंवा घरात शांती नांदते. शंकर भट्टांचे तिरुपतीला पोचणे. कणिपाकात तिरुमलदासांची भेट. श्रीपादांच्या आग्रहाने शंकर भट्टांची शनिपीडा निवारण. मी माझ्या प्रवासात परमपवित्र तिरुपती महाक्षेत्रात आलो. माझ्या मनात केव्हाही न अनुभवलेला शांतीचा अनुभव आला. तिरुपती महाक्षेत्रातील पुष्करणीचे स्नान करून श्री व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले. मंदिराच्या अंगणातच ध्यानस्थ झालो. ध्यानात श्री व्यंकटेश्वरांना श्रीमूर्ती रूपात पाहिले. बाल त्रिपुर सुंदरी या रूपात पाहिलेली मूर्ती थोड्या क्षणातच परमेश्वराच्या रूपात बदलली आणि थोड्या वेळाने महाविष्णूंच्या रूपात बदलली. ध्यानात असतानाच काही वेळाने ती मूर्ती 14 वर्षांचे वय असलेल्या अतिसुंदर काया धारण केलेल्या बालवतीच्या रूपात प्रगट झाली. त्या बालयतीची दृष्टी अमृतमय असल्याचे जाणवले. नेत्रद्वयातून हजारो मातेच्या वात्सल्य अनुरागाची जणू वर्षावच होत होता. तेवढ्यातच त्या बालयतीजवळ काळ्या रंगाचा एक क्रूर माणूस पोचला. तो त्या बालयतीस म्हणाला, "श्रीपाद श्रीवल्लभ प्रभू, आपण साऱ्या जगाचे नियंत्रण करणारे आहात. तुमचा भक्त असलेल्या शंकर भट्टाला आजपासून साडेसातीचा प्रारंभ होत आहे. या विश्वात अनेक प्रकारचे कष्ट आहेत, ते मी त्याच्या अनुभवास आणीन. प्रभूंच्या आज्ञेसाठी तेथे उभा आहे." करुणासागर प्रभू म्हणाले, "अरे श्वनेश्वरा, तू कर्मकारक आहेस. जीवांना कर्मफलितांचे अनुभव करवून त्यांना कर्मविमुक्त करतोस. तू माझ्या धर्माला अनुसरून कर्तव्य कर. आश्रित जनांचे रक्षण करणे ही माझी प्रतिज्ञा आहे. म्हणून शंकर भट्टाला मी तुझ्यापासून झालेल्या कष्टकाळात सहाय्य करून कशी सुटका करून देतो ते बघ." श्रीपाद महाराज आणि शनेश्वराचे असे भाष्य झाल्यावर दोघेही माझ्या ध्यानातून निघून गेले. परंतु नंतर भगवानुमूर्तीचे ध्यान करणे कठीण झाले. माझ्या कष्टकाळाची सुरुवात झाली. श्रीपादांकडून माझी कष्टातून सुटका होईल याचा दृढ विश्वास होता. मी तिरुमलाहून तिरुपतीला आलो. तिरुपतीच्या रस्त्यावर मनाला वाटले तसे चाललो होतो. मन चंचल होते. एक न्हावी मला बळजबरीने थांबवून म्हणाला, "तू 20 वर्षापूर्वी घरातून पळून गेला सभ्य आहेस ना? तुझे आई बाबा काळजी करत आहे. तुझी भर्या रजस्वाला झाली आहे. ती वयात आली आहे. तू तिच्याबरोबर संसार कर. मुलाबाळांसहित सुखी राहा." तेव्हाच मी म्हणालो, "अहो, मी शंकरभट नावाचा कन्नड देशात राहणारा ब्राह्मण. वाट सुरू आहे आणि पुण्यक्षेत्र संचार करीत येत आहे. मी दत्तभक्त आहे. श्री दत्तप्रभू श्रीपाद श्रीवल्लभ या नामरूपाने अवतरलेले आहे." असे ऐकून करुगडीला परायण आरंभले आहे. परमपवित्र गायत्रीची शपथ घेऊन सांगतो, मी ब्रह्मचारी आहे. मी तुम्ही म्हणता तो सभ्य न्हावी नाही. परंतु माझा आवाज ऐकणारे कोणीच नव्हते. तेथे पुष्कळ लोक जमा झाले होते. प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या रीतीने माझी निंदा करत होता. पण मला सभ्य नावाच्या माणसाच्या घरी नेण्यात आले. सभ्याचे आई वडील मला त्यांचा मुलगा समजून अनेक प्रकारे माझी समजूत घालत म्हणाले, "यापुढे आम्हाला सोडून जाऊ नकोस. रजस्वाला स्त्रीला सोडून जाणे हा अपराध आहे." त्यातील एक माणूस म्हणाला, "सभ्या दाढी आणि मिशाने झाकला गेला आहे. याचे शैरकर्म केल्यास पूर्वीची काळ येईल." मी सभ्य नाही असे अनेकदा सांगितले, परंतु माझे ऐकणारे कोणीच नव्हते. बळजबरीने माझे क्षौरकर्म करण्यात आले. गुळगुळीत गुंडू केला. दाढी मिशा पण काढून टाकल्या. माझ्या गळ्यातील पवित्र यज्ञोपवीत सुद्धा काढून टाकले. माझ्यासाठी त्यांच्या माहितीतल्या एका भूतवैद्याला बोलवण्यात आले. त्याने चित्रविचित्र अशी वेशभूषा केली होती. त्यांच्या भयंकर दृष्टीनेच माझ्या हृदयात कापरे भरले. मला बांधून चाकूने माझ्या डोक्यावर वार केला गेला. त्यावर लिंबाचा रस आणि विविध प्रकारचे रस ओतले गेले. मला तो त्रास सहन होत नव्हता. हा काळा छळ झाल्यावर सभ्याला ब्राह्मणभूताने पछाडले आहे, म्हणूनच हा जानवे घालून मंत्र बरळतो असा निर्णय घेण्यात आला. तिरुपतीला असलेले ब्राह्मण सुद्धा स्तब्ध झाले होते.
या नगरात आलेल्या वाटसरू सबाईच आहे. त्यांना एक ब्राह्मण राक्षसाने बांधले आहे तसेच समजले. मला त्या गावातील मोठ्या श्रेष्ठ ब्राह्मणाकडे नेले गेले. मी कन्नड देशातील स्मार्त ब्राह्मण आहे. भारद्वाज गोत्राचा आहे. नामक चमक मला येते. संध्या वदन पण करतो, असे माझ्या सांगण्यावरून त्यांचा विश्वासच नव्हता. सभैया एका कन्नड ब्राह्मण भूताने झपाटलेला आहे. त्यासाठी योग्य चिकित्सा करून परत पूर्वीसारखे करावे असे त्या श्रेष्ठ ब्राह्मणांनी सांगितले. गावाने झालेल्या त्रासाने मी चक्रावून गेलो. माझे रुदन केवळ आरण्य रुदनासारखेच झाले. शुद्धीवर आलो तेव्हा माझ्यासमोर माझ्यासारखाच काळे तेज असलेला एक विकृत आकाराचा माणूस बसलेला आहे असे वाटले. तो माझ्याशी काही न बोलता माझ्यामध्ये सामावून गेला. माझ्याशी तकाकार झाला. 7.5च्या प्रभावाने 7.5 वर्ष माझा कष्टकाळ आहे याची कल्पना मला झाली. श्रीपाद श्रीवल्लभ या कष्टाच्या काळात माझे रक्षण करतील असा मला दृढ विश्वास होता. तेवढ्या तापात सुद्धा मी मनात श्रीपाद श्रीवल्लभ स्वामींचे नामस्मरण करत होतो. श्रींच्या चरणी नतमस्तक केल्याबरोबर माझा त्रास कमी होण्यास सुरुवात झाली. भूत वेद मात्र कोंबड्या बकऱ्यांचा बळी देत चित्रविचित्र पूजा करत होता. मला मात्र पथ्याचा आहार दिला होता. सभैयाला ब्राह्मणभूताने बांधले आहे, त्यामुळे त्याला शाकाहारच दिला पाहिजे असे मांत्रिकाने सांगितले. श्रीपादांच्या अनुग्रहानेच मला शाकाहार दिला गेला. याचे मनाला बरे वाटले. 3 दिवस मी तीव्र नरक वेदना भोगल्या. त्या संकटातून सुद्धा मी श्रीचरणाचे नामस्मरण न चुकवल्यामुळे 4थ्या दिवसापासून संकट येणे बंद झाले. ते लोक माझ्या शरीरावर चित्रविचित्राचे प्रयोग करत होते. मांत्रिक मधून चापकाने मारत होता. श्रीपाद श्रीवल्लभ शरण शरण अशी दीनतेने हाक मारीत मी रडत होतो. श्री दत्तांची अनन्य व्यक्तीने सेवा करायला ही अशी नकरबाधा कशी आहे याचे मला आश्चर्य वाटत होते. तेवढ्यातच विचित्र घडले. माझ्या शरीरातून चाबकाचा आवाज बसला, परंतु मला किंचित सुद्धा त्रास झाला नाही. तेव्हा मांत्रिक रडू लागला. तो मला मारत होता, पण त्याच्या माराचा त्रास त्यालाच होत होता. ते कसे घडले हे त्याला समजत नव्हते. तो माझ्याकडे वेड्याच नजरेने पाहत होता. मी मात्र ही श्रींची लीला आहे असे समजून हसलो. मी पथ्याचे जेवण जेवत होतो, परंतु ते सुद्धा मला मधुर वाटत होते. मी पोटभर जेवण्यास सुरुवात केली. जेवण श्रीपादांच्या अनुग्रहाचा प्रसाद जणू समजून जेवत होतो. तो मांत्रिक मात्र त्याच्या आवडीचे कोंबड्या बकऱ्या खात असला तरी त्याला ते विषासारखेच भासत होते. त्याची तब्येत पण क्षीणित होत होती. तो मला त्रास देण्याचे सोडून केवळ मंत्र पूजा वगैरे करून वेळ घालवित होता. माझा इलाज सुरू झाल्यापासून 5व्या दिवशी त्याचे घर जळून गेले. त्या घरात अग्नी नव्हताच, तरी सुद्धा सगळ्यांच्या देखत अग्नी प्रगट झाला आणि क्षणातच सगळे घर राख झाले. 6व्या दिवशी तो खिन्नतेने सबायाच्या घरी येऊन म्हणाला. सबायाला लागलेले ब्राह्मणभूत मांत्रिक होते. त्याचे माझ्या घराला मांत्रिक प्रयोगाने दग्न केले. वेताळ वगैरे अनेक क्षुद्र शक्तींना प्रसन्न करण्यास अनेक प्रकारच्या पूजा कराव्या लागतील. त्यासाठी अधिक धनराशी लागेल असे त्यांचे सूचित केले. मंत्रतंत्राचा काहीच उपयोग नव्हता. मांत्रिक धनधान्याच्या आशेने असे वागत होता हे मला माहीत होते. विधीचे विधान मानून मान खाली घालून सभयाच्या पत्नीला माझीच पत्नी म्हणून स्वीकार करण्याची वेळ आल्यास त्यापेक्षा अधिक लाजिरवाणी परिस्थिती काय असणार? त्यापेक्षा मोठा विश्वासघात कोणता असू शकतो याची मला खंत वाटली. विधी माझ्या जीवनाशी एवढ्या क्रूरतेने का खेळत आहे समजत नव्हते. उलगडत नव्हते. माझे काळीज कापत असल्याचा अनुभव येत होता. मी सभयाच्या आई वडिलांना म्हणालो, माझे माय बापा तुमच्या सर्वस्वावर संपत्तीची विक्री करून या मांत्रिकाच्या मायाजाळात पडू नका. माझी तब्येत चांगली आहे. मी तुम्हाला आई वडिलांसारखे मानतो. तेवढ्यावरच मला मांत्रिकाकडून मुक्ती मिळाली. सबायाचे आई वडील अत्यानंद झाले. त्यांच्या डोळ्यातील आनंद पाहून माझे डोळे
परश्री माते समान असते, म्हणून येणारे संकटातून माझी रक्षा करावी. धर्म ब्रह्म होऊ देऊ नये, अशी अत्यंत दीनपणे मनातल्या मनातच श्रीपादांची प्रार्थना करीत होतो. माझा इलाज सुरू झाल्यावर 8व्या दिवशी माझी सेवा करणाऱ्या सभयाच्या पत्नीला बघून म्हणालो, माझ्या बाबतीत तू काय समजतेस? मी खरा खरा सभया आहे यावर तुझा विश्वास आहे का? त्यावर ती म्हणाली, मी 2 वर्षांची असताना माझे लग्न झाले. आता माझे वय 22 वर्ष आहे. आपण माझे पती आहात का नाही हे त्या परमेश्वरालाच माहीत, दुसऱ्या कोणालाही माहीत नाही. नूतन वनात पदार्पण केलेल्या पत्नीस पाहून पुरुष स्थिर राहू शकत नाही. आपण इतका त्रास सहन करीत असताना सुद्धा मला पत्नी या नात्याने स्वीकारलेले नाही, स्पर्श केला नाही. हे सगळे उत्तम संस्कार असलेल्यालाच शक्य आहे. तुमच्या विषयी मला कसलीही भावना नाही. मी कुळाचाराला अनुसरून धर्मचैन जीवन काढायचे ठरवले आहे. आपण माझे पती असल्यास या चरणदासीला सोडून जाऊ नये. माझा नवरा पळून जाऊन 20 वर्ष झाले. माझा विवाह बालपणातच झाला. तो मला कळतच नाही. या कारणास्तव तुम्ही मला आपली पत्नी म्हणून करू शकता. मी तुमच्या मार्गदर्शनाखाली राहीन. तुम्ही नेहमी स्मरण करता त्या श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण करीन. त्या सद्गुरूंच्या चरणी या जलित समस्येचे धर्मसंपत्तीपूर्वक निवारण करावे अशी मी प्रार्थना करीन. तिचे वक्तव्य मला युक्तिसंगत असल्यासारखे वाटले. मी म्हणालो, श्रीपाद श्रीवल्लभ साक्षात दत्तप्रभू आहे. या कलियुगात त्यांनी अवतार घेतला आहे. प्रस्तुत ते कुरवपुरात आहे. आपल्या भक्तिभावास अनुसरून त्यांचे वर्णन असते. श्रीपाद श्रीवल्लभांचे सद्गुरू या रूपाने स्मरण केल्यास सद्गुरू सारखेच अनुभव येतात. परमात्मा या रूपाने स्मरण केल्यास ते परमात्मा असे आहेत असे सिद्ध करतात. तू सुद्धा श्रीपाद श्रीवल्लभांचे स्मरण कर. अचूक कर्तव्याचा बोध होईल. सगळ्यांना आनंदमय परिणाम लाभतील. त्या दिवशी वाड्यात भविष्य सांगणारा एक जंगमाला. जंगमाच्या वेशात असलेल्या त्या माणसाकडे ताडपत्री ग्रंथ होते. आमच्या वाड्यातील सर्वजणांना थोड्याच कालावधीत तो फार आदरणीय झाला. त्याला भेटलेल्या सर्व भाविकांना तो भविष्याची माहिती अत्यंत अद्भुत प्रकारे सांगत असे. त्यांच्या जवळचे ताडपत्री ग्रंथ ते नाडी ग्रंथ असून त्याला रमलशास्त्र असे नाव आहे. त्यातील विषय अचूक असून त्यात सांगितलेल्या घटना बरोबर घडतात असे तो सांगत असे. सभयाच्या जनकाच्या समजुतीसाठी तो आमच्या घरी सुद्धा आला. माझ्या हातात थोड्या कवड्या देऊन त्या खाली टाकण्यास सांगितल्या. त्यानंतर गणित घालून त्याच्या ताडपत्रीच्या ग्रंथातून एक पत्र काढून त्याने वाचण्यास सुरुवात केली. प्रश्न केला, माणूसशंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण आहे. दत्त अवतारी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चारित्र्याचे लिखाण हाच करेल. पूर्वजन्मी हा आणि याचा एक मित्र कुंदपूर या शहराच्या थोडेच दूर असलेल्या मोलीचर या ग्रामात जन्मले. जुगार खेळण्यात त्याची विशेष आसक्ती होती. त्या ग्रामात एक प्रसिद्ध स्वयंभू दत्तांचे देऊळ होते. हा श्री दत्त देवालयाच्या आचरकाच्या भावनांच्या रूपात जन्मास आला. मोठ्या भावाच्या अनुपस्थितीत पूजा वगैरे हाच करत असे. हा दत्त देवालयाच्या प्रणांगणात हा आणि त्याचा मित्र दोघेही जुगार खेळण्यात मग्न असत. हा कितीही अनाचार आहे याची त्याला खंत नव्हती. त्यांच्या मित्राबरोबर एके दिवशी खेळताना त्यांनी विचित्र अशी अट ठेवली. त्याचा मित्र जिंकल्यास याने खेळण्यात हारलेली रक्कम द्यावी आणि हा जिंकला तर त्याच्या मित्राने आपल्या पत्नीस ह्याला द्यावे असे ठरले. या कराराला साक्षी म्हणजे हे दत्तप्रभूच आहेत असे मानून प्रणाम करून जुगार खेळण्यास सुरुवात केली. आपल्या सक्षम अत्यंत वाईट खेळ चालू असलेला दत्तप्रभू बघत होते. खेळामध्ये शंकर भट्ट विजयी झाला. शंकराच्या मित्राने त्यांच्या पत्नीस त्याला देण्याचे नाकारले. कुळातील सुज्ञ लोक एकत्र जमले. पवित्र अशा दत्तप्रभूंसमोर एवढे मोठे दृष्ट कृत्य घडले. ही अत्यंत खेदकपूर्ण घटना होती. परस्त्रियाचा मोह करून तिला वक्र मार्गाने प्राप्त करून घेण्याची इच्छा दर्शवल्याबद्दल शंकर भट्टांच्या डोक्यावर गरम गरम तेल घालावे तसेच खेळामध्ये आपल्या पत्नीस पणाला लावलेल्या ह्याच्या मित्राला नपुसकपणा येण्यासारखे अंगछेदन करावे. असे केल्यावर
त्या दोघांना ग्रामातून बहिष्कृत करावे असा न्याय सुज्ञांनी दिला. त्यांच्या न्यायातील अंमलबजावणी करण्यास आली. शंकर भट्टाने त्यांच्या पूर्वजन्मी थोडा काळ दत्त सेवा केल्यामुळे ह्या जन्मी देवभक्ती असलेला जन्म प्राप्त झाला. त्यांचा मित्र सबाया या नावाने शैरकर्म करणाऱ्याच्या घरी परमपवित्र अशा त्रिपती क्षेत्रात जन्मला. त्याचे मन चंचल असल्यामुळे वेडा होऊन लग्न झाल्यानंतर पळून गेला. बोळसर असलेली सबायाची पत्नी निष्पाप आहे. तिच्या पतिव्रतेच्या प्रभावाने सबायाच्या मनातील चंचलता कमी होऊन हे रमलशास्त्र ऐकल्याच्या दुसऱ्या दिवशी सबाया परत येईल. त्या दिवशी शंकर भट्टांची सुटका होईल. शंकर भट्टाला असलेली 7.5 श्रीपाद श्रीवल्लभांच्या अनुग्रहाने 7.5 दिवसातच निघून जाईल. भगवंताला साक्ष ठेवून अनुचित संकल्प केल्यास अथवा अधर्म केल्यास दत्तप्रभूंच्या कडून कठीणातील कठीण शिक्षेस पात्र होतात. वयांच्या मन चंचलतेच्या परिहारास्तव शंकर भट्टांच्या पुण्यातील थोडा भाग खर्च झाल्याचे चित्रगुप्तेने लिहिले आहे. कर्माचा प्रभाव अत्यंत सूक्ष्म रीतीने काम करत आहे. या सत्याची जाणीव होऊन जीवाचे सदैव सतमर्चन करावे. दुष्कर्म कधीही करू नये. श्रीपाद श्रीवल्लभांच्या जन्मपत्रिकेप्रमाणे त्यांचा अवतार समाप्तीनंतर थोड्या शतकांनी त्रिपुर देशातील अक्षय कुमार या नावाच्या जैन मतस्थांकडून श्री पीठिकापुरम श्री प्रभूंची माहिती पोचवेल. त्या अगोदर विलासाची माहिती देणारे श्रीपाद श्रीवल्लभ चारित्र्यामृत या नावाचा ग्रंथ प्रकाशित होईल. श्रीपाद श्रीवल्लभांच्या करुणेचे वर्णन कसे करावे. दुसऱ्या दिवशी सबाया स्वगृहास परतला. त्याच्या मनातील चंचलतत्व पूर्णपणे मिटून गेले. व्यवस्थित चित्त झाला होता. सबायाच्या पत्नीस मी माझी बहीण मानली. सबायाच्या मातापित्यांची परवानगी घेऊन मी चित्रू जिल्ह्यातील कणिपातक ग्रहात पोचलो. कणिपाक हे ग्रह चेतूरहून थोड्याच अंतरावर आहे. त्या ग्रामात वरदराज स्वामींचे देऊळ, मणिकंठेश्वर स्वामींचे देऊळ, वरसिद्ध विनायकाचे देऊळ आहे. मी देवदर्शन घेऊन बाहेर आलो. तेथेच एक उंच कुत्रा उभा होता. मला भीती वाटून मी वरसिद्ध विनायकाच्या देवळात परत गेलो. थोडा वेळ देवांचे ध्यान करून बाहेर आलो. त्या कुत्र्याबरोबर अजून एक कुत्रा तेवढाच उंच होता. आज या काळभैरवाकडून चावणे हे निश्चित आहे अशी भीती वाटली. परत वरदविनायकाच्या मंदिरात गेलो. मंदिरातील पुजाऱ्याला माझे वर्णन विचित्र वाटले. बाबा, तू गटकेला बाहेर जाऊन परत गटकेला आत येत आहेस, कारण काय आहे असे त्याने विचारले. मी माझ्या भीतीचे कारण सांगितले. ते निष्कारण कोणाला काही इजा करीत नाही. ते एका धोब्याचे पाळीव कुत्रे आहे. तो धोबा दत्तभक्त आहे. श्रीपाद श्रीवल्लभ या नावाने श्रीदत्तांनी या भूमीवर अवतार घेतला आहे असे तो सांगत असतो. धोब्यांना देवालयात प्रवेश निषिद्ध नाही, तरी सुद्धा तो या देवळामध्ये येत नाही. त्याच्या कुत्र्यास पाठवतो. मी स्वामींच्या प्रसादाचे गाठोडे बांधून देतो. ते घेऊन ते त्याला देतात. तो 2च कुत्रे पाहिले असे सांगितले. एकूण 4 कुत्रे असल्यावरच मी प्रसाद देतो. अजून 2 कुत्रे आले का ते पाहून या असे तो पुजारी म्हणाला. आम्ही बाहेर येईपर्यंत 4 कुत्रे होते. पुजाऱ्याने प्रसादाचे गाठोडे करून ते 4 कुत्रे माझ्या चारी बाजूने आले आणि त्यांनी मला घेरले. पुजारी म्हणाले, कुत्र्यांच्या मर्जीप्रमाणे तू त्या धोब्याकडे जा. तुला शुभकारकच होईल. माझ्या जीवनातील प्रत्येक घटना श्री दत्तप्रभूंच्या निषेधानेच घडत असते असा माझा विश्वास होता. सबायाच्या घरात घडलेल्या घटनेवरून कुळ मतभेद नसावा असे मला वाटले. एक चंडाळ ब्राह्मण कुळात जन्म घेऊ शकतो. या जन्मातील ब्राह्मण दुसऱ्या चंडाळ रूपाने जन्म घेऊ शकतो. मानव आपण केलेल्या पापपुण्याचे गाठोडे घेऊन जन्मांतरीच्या कर्मप्रवासात वाहत जात असतो. शंकर भट्ट आणि तिरुमलदासांचा संवाद. मी धोब्याच्या राहत्या गल्लीत आलो. तिरुमलदास असे नाव असलेला तो रंजक 70 वर्षांचा म्हातारा होता. तो त्याच्या झोपडीतून बाहेर आला. मी घरात आल्यावरच त्याने मला एका पलंगावर बसवले. जन्माचा माझा अहंकार पूर्णपणे गेला होता. श्रीपाद श्रीवल्लभांचे भक्त कोणीही असले तरी मला
आत मी यासारखेच दिसत होते. वरसिद्ध विनायकाच्या देवळातील प्रसाद तिरुमलदासांनी मला खाण्यास दिला. मी प्रसाद ग्रहण केला. नंतर तिरुमलदासांनी सांगण्यास सुरुवात केली. ऐनवेळीचे गणपतीत श्रीपाद श्रीवल्लभ म्हणून अवतरले जातात. ते म्हणाले, बाबा, आजचा दिवस माझा अत्यंत भाग्याचा आहे. आपल्या दर्शनाचा लाभ घडला. तुम्ही माझ्याकडे कधी आला याची स्तुत्यतेने वाट पाहत आहे. बाबा, शंकर भट्ट वरसिद्ध विनायकाचा प्रसाद घेतलास. व आजच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभांच्या चारित्र्यामृताचा श्री गणेश कर. तुला श्रीपादांचा आशीर्वाद कुरवपुरात लाभेल. तिरुमलदासांनी यांचा पूर्ण वृत्तांत सांगायला सुरुवात केली. मी पूर्वजन्मी एक प्रतिनिष्ठ वेद पंडित होतो, परंतु परम लोभी होतो. माझ्या मृत्यूसमयी नुकतेच जन्मलेले गायीचे वासरू जुन्या चिंधीत चघळताना पाहून त्यास जपून ठेवण्यास मुलांना सूचना दिली. मरतेवेळी मिलिंद वस्त्रावर नजर ठेवून मी प्राणत्याग केला. त्यावेळी रजकांच्या जन्मास आलो. मरतेवेळी त्या संकल्पनेने प्राणत्याग होतो, त्याला अनुसरून त्याला दुसरा जन्म मिळतो. माझ्या पूर्ण पुण्याईनेच गर्दपुरी गटरको मंडळातील पल्ललाडू प्रांतातील मल्लद्रीपुरात मी जन्मलो. तेच मल्लद्रीपूर कालांतराने मल्लादी या नावाने ओळखले जाऊ लागले. त्या ग्रामात मल्लादी नावाची 2 घराणी होती. मल्लादी बाप नावधानी या नावाचे महापंडित हरिस्थ गोत्राचे होते. मल्लादी श्रीधर अवधानी या नावाचे महापंडित कैश्यप गोत्र होते. श्रीधर अवधानी यांची बहीण राजबामा हिचा विवाह बापनावधानी यांच्याबरोबर झाला. गोदावरी मंडलागर्द असलेल्या ऐनवेली या ग्रामात झालेल्या गणपती महायज्ञात दोघेही गेले होते. शास्त्राप्रमाणे शेवटच्या आहुतीचा गणपती आपल्या सोंडेत स्वीकारावा करील आणि आपले स्वर्णकांतीयुक्त स्वरूपाचे दर्शन देईल असे पंडितांचे मत होते. यज्ञाच्या शेवटी सुवर्णमय कांताने गणपतीचे दर्शन घेतले. शेवटची आहुती आपल्या सोंडेत घेतली आणि मी स्वतः संपूर्ण कलेने गणपती चतुर्थीच्या दिवशी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतार घेईन असे वचन दिले. यज्ञास आलेले सगळेच लोक आश्चर्यचकित झाले. त्या सभेत 3 नास्तिक होते. ते म्हणाले, दिसते ते सगळेच इंद्रजाल आहे की महेंद्रजाल आहे, पण गणपती मात्र नाही. असे असेल तर परत एकदा त्यांचे दर्शन घडून आणावे. कणीपूर विनायकाचा महिमा. होमकुंडातील विभूतीने मानवाचा आकार घेतला. त्यानंतर ती महागणपती स्वरूपात रूपांतरित झाली. ते रूप बोलू लागले, मूर्खांनो, त्रिपुरासुराच्या वधाच्या वेळी शिवाने बालचक्रवर्तीचा निग्रह करण्यापूर्वी तसेच शिवाने आत्मलिंग घेऊन जाणाऱ्या रावणास विरोध करतेवेळी भगवान विष्णूने महिषासुराचा वध करण्याच्या समयी पार्वतीने भराभूर घेण्यापूर्वी आदिशयने सर्व सिद्धीस होण्यापूर्वी सिद्धिमुनींनी प्रपंचावर विजय साधण्याच्या निमित्ताने मनंथाने याप्रमाणे संकलन देवतांची माझी आराधना करूनच अभिष्ट प्राप्त केले. सगळ्या शक्तीचे मीच भांडार आहे. हे मी सर्व शक्तिमान आहे. राक्षसी शक्ती सुद्धा माझ्यामध्येच आहे. सर्व विघ्नहर्ता मीच आहे. सर्व विघ्न सुद्धा मीच आहे. दत्तात्रेय म्हणजे कोण समजलं का? हरिहरपुत्र असलेल्या धर्मशास्त्रात तोच विष्णू रूपात बाह्यरुद्र रूप मिलिंद झाले, तोच दत्त रूप होय. धर्मशास्त्रारूपात गणपती शमुख रूप मिलिंद झालेले हे रूप सुद्धा दत्त रूपच आहे. दत्तात्रेय ते सर्व काळ त्रिमूर्ती स्वरूपात असतात. श्रीपाद श्रीवल्लभ रूप महागणपती असल्याने गणेश चतुर्थीच्या दिवशीच त्याचा अवतार होईल. त्यांच्यामध्ये सुब्रह्मण्याचे तत्व असलेले ते केवळ ज्ञानावतार म्हणून ओळखले जातील. धर्मशास्त्रात तत्वामुळे ते रूप समस्त धर्म कर्माचे आदी आणि मूळ असे समजले जातील. हा अवतार मातापित्यांच्या संयोगाचे फळ असेल. ज्योती स्वरूपात मानव कृतीचे रूप घेईल. श्री गणपती पुढे म्हणाले, मी तुम्हाला शाप देत आहे. सत्य स्वरूप पाहून सुद्धा ते असत्य आहे असे म्हणालात. त्यामुळे तुमच्यापैकी एक अंधा जन्मेल. सत्य स्वरूपाची प्रशस्तता न करता टिंगल केल्यामुळे तुमच्यापैकी एक मुका जन्मेल. एवढा जनसमुदाय निजभक्त त्या सत्याच्या बाबतीतील सांगत असताना दुर्लक्ष करून न ऐकल्यामुळे तुमच्यापैकी एक बैरा जन्मेल. तुम्ही तिघे बंधुरूपानेच जन्माल. माझ्या
स्वयंभूत मूर्तीचे दर्शन घेतल्यावरच तुम्ही दोषरहित व्हाल. बाबा हे तिघेही ह्या कनकापुरात भावंडांच्या रूपात जन्मले. त्रिमूर्तींना दूषण दिल्यास घोर अनर्थ होईल. ही तीन भावंडे एक एकर जमिनीत याच ग्रामात उत्पन्न काढीत असतात. त्या शेतात पायथ्याला एक विहीर होती. मोटेच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्याची सोय केली होती. एका वर्ष दुष्काळ पडला. जमिनीतील पाणी वाळून गेले. एके दिवशी विहिरीत असलेले पाणी सारे खर्च झाले. भावंडांना घेऊन तिघेही वाळू टाकण्याच्या प्रयत्नात होते. त्या पाण्याखालील भाग असलेल्या दगडावरून भावंडांना लागून रक्ताचा वाफारा वर आला. रक्त हाताला लागल्याने मुक्याला वाचा फुटली. पाणी सुद्धा विहिरीत यथाविधी भरू लागले. पाण्याच्या स्पर्शाने बहिऱ्याचा दोष गेला. तिसऱ्या आंधळ्याने त्या पाण्यातील दगडाला स्पर्श केल्यामुळे त्याचे अंधत्व नाहीसे झाले. त्या स्वयंभूत विनायकाच्या दगडी मूर्तीच्या डोक्यावर भावंडांना लागून रक्तमास आरंभ झाला. ती स्वयंभूत मूर्ती बाहेर काढण्यात आली. त्या वरसिद्ध विनायकाची प्राणप्रतिष्ठा करण्यास सत्य ऋषीवर असे नामांतर झाले. बाप नवधानी आणि त्यांचा मेहुणा श्रीवर्धानी या ग्रामात आले होते. वरसिद्ध विनायक त्यांना म्हणाले, महाभूमीतून या लोकात आलो. पृथ्वीवर अवतार घेतला. हे तत्व अनेक रूपात रूपांतर होणार. जलतत्व, अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व माझे अवतार असले झालेले आहे. हे ऐनवेळीमध्ये तुम्ही केलेल्या महायज्ञातील भस्मनेच मी रूप धारण केले. नंतरच्या कर्तव्याचे आदेश देतो. श्रीशैल्यामध्ये काळ कमी आहे. सूर्यमंडळातील तेजाचा तेथे शक्तिपात केला पाहिजे. तुम्ही श्रीशैल्यामध्ये शक्तिपात केल्याच्या दिवशीच गोकर्णामध्ये, काशीमध्ये, बद्रीमध्ये, केदारामध्ये एकाच वेळी माझ्या विशेष अनुग्रहाचे शक्तिपात होईल. श्रीपाद श्री वल्लभाच्या अवतारांचा समय निकट येत आहे. श्रीधरा तुझ्या घराचे नाव श्रीपाद म्हणून बदलत आहे. कैशिक गोत्री तुमचे वंश आजपासून श्रीपाद या आडनावानेच ओळखले जातील. बाबा शंकरा मल्ल्याद्रीपुरात सत्य ऋषीवर आणि श्रीधर पंडित पेटिकापुरात निवास करण्यास गेले. मी श्रीपाद श्री वल्लभांची अनेक बाललीला पाहिल्यात. उद्या मी तुला त्या सविस्तर सांगेल. माझ्या पहिल्या बायकोपासून मला एक मुलगा झाला. त्याचे नाव रविदास आहे. तो कुरवपुरात राहत आहे. श्रीपादांची मतीने सेवा करत असतो. मी श्रीपाद प्रभूंच्या आज्ञेनुसार कनिकापुरातच दुसऱ्या पत्नी आणि मुलाबरोबर कुलवृत्तीला अनुसरूनच राहत आहे. तू श्री पेटिकापुरात अनेक महानुभावांना भेटशील. वंशकुळात श्रेष्ठ असे वेंकटप्पा श्रेष्ठी नावाच्या व्यक्तीस भेटशील. तेव्हा अनेक महात्म्यांच्या विषयांबद्दल माहिती मिळेल. श्रीश्रेष्ठींना श्रीपाद प्रभू वेंकटप्पा श्रेष्ठी या टोपणनावाने हाक मारीत असत. श्रीश्रेष्ठींच्या वंशावर श्रीपादांचा अनुहस्त आहे. वस्तवाई असे अपनाव असलेल्या नरसिंह वर्मांना सुद्धा भेट त्यांच्या श्रीपादांशी घनिष्ठ संबंध आहे. तुझ्याकडून रचला जाणारे श्रीपादांच्या चारित्र्यास श्रीचरणाचा आशीर्वाद लाभेल. तू लिहिलेला ग्रंथ खरीच दुसरा कोणताही ग्रंथ श्रीपादांचे चारित्र्य संपूर्ण रीतीने माहिती देणारा असणार नाही. ही श्रीचरणी आज्ञा आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो. श्रीपाद श्री वल्लभांचा जय जयकार असो.